नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आता भैरवीला किडनॅप केल्यामुळे आता जगन्नाथला अटक होऊन आता जेव्हा हे सत्य सावलीला समजते तेव्हा आता मुलीच्या मायेने प्रेमाने धावत येऊन आता सावली ही सारंगला जगन्नाथला कशी सोडवायला सांगते. आणि जगन्नाथला आता सारंग सावलीच्या एकाच वाक्याने कसा जेलमधून बाहेर काढतो. आणि आता तिलोत्तमाला डावलून तिलोत्तमाने विरोध करून सुद्धा आता जगन्नाथला सारंग आता जेलमधून बाहेर काढून पुन्हा आता कसे सावलीवरचे प्रेम दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता जगन्नाथने ताराच्या कॉन्सर्टमध्ये आता भैरवीने काही डाव खेळू नये यासाठी भैरवीला किडनॅप केलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता सावलीचा आवाज काही जरी केलं तरी सारंग समोर आणायचाच असे आता पक्के ठरवून जगन्नाथने कॉन्सर्टमध्ये त्याची माणसे पाठवलेली असतात. आणि आता सारंगला त्याच्या माणसाने फोन करून कॉन्सर्टमध्ये आता सावलीचा जीव धोक्यात असल्याचे सांगून सारंगला तिथे बोलावलेलं असतं. पण त्याच वेळेस तिथे एक मोठी भयानक घटना घडलेली असते. आणि जेव्हा सारंग हा सावलीला बघण्यासाठी आता तिथे येतो त्याच वेळेस आता इकडे सोहम आणि बबलूने ताराला आता प्रपोज करायचे ठरवल्यामुळे आणि तसा प्लान केल्यामुळे जेव्हा आता सोहम ताराला प्रपोज करण्यासाठी येतो त्याच वेळेस आता सोहम तिथे येता क्षणी आता बबलूने लाईट ऑफ केलेली असते. आणि इकडे त्याच वेळेस सारंग हा सावलीला बघण्यासाठी आलेला असतो. आणि आता दोन्ही ही घटना एकाच वेळेस घडून जेव्हा अंधार होतो तेव्हा अचानक आता सारंगला अंधाराची भीती वाटते. आई मला वाचव हे लहानपणीचे शब्द सारंगला आठवतात. आणि त्या क्षणी सारंग हा त्याला काहीही दिसत नसल्यामुळे बाहेर येतो. त्या क्षणी मात्र त्या ठिकाणी सावलीने सारंगला धरून आता सारंगला वाचवलेलं असतं. पण आता ती आपल्याला प्रत्येक वेळेस वाचवणारी मुलगी म्हणजे अस्मीसारखीच आहे याची आता सारंगला खात्री झालेली असते. इकडे मात्र आता भैरवीने जगन्नाथच्या माणसाला आता डोक्यामध्ये मारून भैरवी तिथून सुटलेली असते. आणि जगन्नाथने आपल्याला किडनॅप करून इथे पकडून ठेवलं यासाठी आता भैरवीने पोलीस कंप्लेंट करून जगन्नाथला अटक केलेली असते. पटकन आता देवाने जगन्नाथला अटक करून जेलमध्ये टाकलेली असते. एवढंच नाही तर भैरवीने यामध्ये जगन्नाथच्या बायकोला सुद्धा सामील करून घेतलेलं असतं. आणि आता जेव्हा जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला अटक झाल्याचे सावलीला कळते तेव्हा आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते विचार करत सावली म्हणते की आता काही जरी झालं तरी यातून फक्त सारंग सरच जगन्नाथजींना बाहेर काढू शकतात. इकडे आता जगन्नाथला अटक झाल्याचे बघून तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो. तर आता इकडे तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं ना तरी आता जगन्नाथ हा सुटला नाही पाहिजे. पण आता इकडे सारंगला आता जगन्नाथचं आणि आईचं एकदम पटत नसतं हे माहीत असतं. इकडे आता सावली ही सारंगला आता एकच वाक्य सांगून म्हणते की काहीही करा पण जगन्नाथजींना सोडा, कारण त्यांचा यामध्ये काहीच संबंध नाही आहे. आणि एका मुलीच्या प्रेमाच्या आड आणि एका मुलीच्या संसाराच्या सुखाच्या आड ते कसं येऊ शकतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे सावली, मी आईशी बोलतो. तेव्हा आता सावली म्हणते की कदाचित तिलोत्तमा मॅडमसोबत जर तुम्ही बोलले तर त्या जगन्नाथजींना कधीच सोडवण्याची परवानगी देणार नाहीत. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे आणि मी बघतो असे म्हणत सारंग आता जगन्नाथला सोडवण्यासाठी देवाच्या पोलीस चौकीमध्ये आलेला असतो. सारंगला बघताच इकडे देवा म्हणतो की अरे सारंग तू इकडे. तर आता सारंग जगन्नाथला बघतो. आणि आता सारंगने जगन्नाथला बघताच सारंग देवाला आता जगन्नाथला सोडण्यासाठी बोलतो आणि म्हणतो की मी त्यांचा जामीन देतो, कारण त्यांची यामध्ये काहीही चूक नाही आहे. आणि मला वाटतं की या ज्या घटना घडल्यात यांचा जगन्नाथसोबत काहीच संबंध नाही आहे असे म्हणत आता सारंगने जगन्नाथचा जामीन दिलेला असतो. तेव्हा आता देवा म्हणतो ठीक आहे. आणि आता सारंगने सावलीच्या एका शब्दावरती अखेर तिथून जगन्नाथची सुटका केलेली असते. इकडे आता जेव्हा आता जगन्नाथ हा सुटून बाहेर येतो तेव्हा आता भैरवीला सुद्धा मोठा राग आलेला असतो. आणि भैरवी विचार करते की जगन्नाथला सोडवणारा आहे तरी कोण. तेव्हा आता जगन्नाथला दुसरे तिसरे कोणी नसून सारंगने सोडवल्याचे सत्य आता भैरवी समोर येते. आणि भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता भैरवी ही तिलोत्तमाला फोन करून म्हणते की
त्या जगन्नाथला मी आतमध्ये टाकलं होतं, पण तुम्ही त्या जगन्नाथला सोडवण्याची हिंमत कशी केलीस? तेव्हा तिलोत्तमा म्हणते की म्हणजे, तर आता भैरवी म्हणते की म्हणजे तिलोत्तमा तुला काही माहितीच नाही का? अगं जगन्नाथला सोडवणारा दुसरा तिसरा कोणी नसून सारंग आहे, सारंग. आणि सारंगने जगन्नाथला सोडवल्याचे कळताच इकडे तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सावलीनेच हे सगळं सारंगला करावयास सांगितलं असेल ही भीती आता तिलोत्तमाला वाटते, आणि सावलीनेच हे सगळं करायला सांगितलं हे आता तिलोत्तमासमोर येते. आणि आता सावलीच्या एका शब्दात आपल्या आईचा शब्द डावलून आईचा विरोध असताना देखील सारंगने त्या जगन्नाथला सोडवलं. यामुळे तिलोत्तमाच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याला देखील हे समजताच ऐश्वर्या आता पटकन आता तिलोत्तमाकडे येते. तेव्हा आता तिलोत्तमासमोर येताच ऐश्वर्या म्हणते की मॉम, बघितलं ना, सारंगने त्या मुलीच्या एका शब्दाखातर जगन्नाथला जेलमधून सोडवलं. आणि मी तुम्हाला सांगते मॉम, जर लवकरच या दोघांना आपण वेगळं ठेवलं नाही तर ही पोरगी ना सारंगला कधी आपलेसं करील ना त्याचा आता नेम राहिला नाही. आणि एका क्षणात ती सारंगच्या बेडरूममध्ये एंट्री मिळवून सारंगची आता बायको होण्यासही ही मुलगी मागे पुढे बघणार नाही. आणि खरोखर आता बायकोच्या नात्याने सावलीचा एकच शब्द आता पकडून सारंगने जगन्नाथची सुटका केलेली असते. तेव्हा आता प्रेमाने सावली ही पुन्हा सारंगच्या प्रेमात पडून सारंग आता बायको या नात्याने सावलीचा स्वीकार करणार आहे. तेव्हा आता सावलीचे प्रेम सारंग समोर येऊन आपल्याला वाचवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती सावली असल्याचे सत्य आता सारंगला कसे समजणार? आणि आता सारंगने सावलीचा एकच शब्द आपल्या हातावरती धरून जगन्नाथची सुटका केल्यामुळे सावलीचे देखील सारंगवरचे प्रेम वाढलेले असते. आणि आता इकडे सावलीला सारंग त्याचे आता सावलीवरती किती प्रेम आहे हे कसे कसे आणि कोणकोणत्या घटनेत दाखवून देणार. आणि सारंगचे अस्मीपेक्षा आता आपल्यावरच अस्मीसारखे प्रेम हे सावलीसमोर येऊन आता सावलीला सारंगच्या प्रेमाची खात्री होता क्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत आता सारंग हा सावलीचा बायकोच्या नात्याने कसा स्वीकार करतो. आणि आता बायकोच्या नात्याने सारंग हा सावलीचा स्वीकार करून आता सावली ही आता मेंढळ्यांची कशी सून होते आणि तिलोत्तमाच्या नाकावर टिचून आता ऐश्वर्याला आता काडीची ही किंमत न देता ऐश्वर्याचा डाव आता कवडीमोल करत इकडे सारंग हा सावलीला कसे बायकोचा हक्क मिळवून देतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.